बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सर्वांनी मोठं जरूर करा, ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो. काल संजय शिरसाटाचं, या शिंदे टोळीच्या उगवत्या चाणक्याचं, स्वयंघोषित उगवत्या चाणक्याचं एक विधान माझ्या कानावर पडलं. काल एबीपी माझावर शिवसेनेने आणि शिंदे टोळीने कसं एकत्र यावं, कशा प्रकारच्या तशा शक्यता आहेत अशावर वक्तव्य करत असताना मी थोडंसं दुर्लक्ष केलं. पण आज ज्या वेळेस पुन्हा साऱ्या माध्यमांवर ठरवून एका पाठोपाठ एक मुलाखतींचा सपाटा चालू झाला, त्यावेळेस मात्र मनामध्ये शंकेची पालचूक चुकली. अगदी तोच प्रकार मला दिसला जो प्रकार मी 2-3 दिवसांपूर्वी तुम्हा सर्वांशी म्हणालो होतो. हा एक मानसशास्त्रीय भाग आहे. 1-2 दिवसांनंतर शिवसेनेच्या एका आमदाराचं नाव घ्यायचं, 3-4 दिवस ते नाव तसंच चर्चेत ठेवायचं, 4थ्या दिवशी एका खासदाराचं नाव घ्यायचं, 4-5 दिवस ते नाव चर्चेत ठेवायचं, परत एका आमदाराचं, परत एका खासदाराचं, 20 आमदार झाले, 9 खासदार झाले की त्यानंतर पुन्हा पहिल्याचं नाव चर्चेमध्ये. ही चर्चेची जी मालिका आहे ना, हा मानसशास्त्राचा भाग आहे. कायम तुम्हाला अस्थिरतेच्या वातावरणात ठेवायचं, कायम अशा वातावरणात ठेवायचं जेणेकरून तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्ही डळमळीत आहात, तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे, अशा प्रकारची भावना शिवसैनिकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये, आमदार खासदारांमध्ये तयार करून ठेवायची. आणि त्याचा बळी जर एखादा आमदार खासदार पडला तर त्याला आपल्याकडे वळवून आपला गट कसा मजबूत करता येईल त्याचा प्रयत्न करायचा. आता ह्याच संजय शिरसाटाचं मला काल परवाचं ते स्टेटमेंट चांगलंच माहिती पडलंय. बघा, चंद्रकांत खैरेंना मीच ऑफर केली होती शिंदे टोळीमध्ये येण्याची, पण चंद्रकांत खैरेंनी काही ते ऐकलं नाही. आज जर चंद्रकांत खैरेंनी ते ऐकलं असतं तर आज ते खासदार झाले असते. आता संजय शिरसाट या स्वयंघोषित उगवत्या चाणक्याचं नाव तुम्ही या शिंदे टोळीच्या जन्माच्या अगोदर कधी ऐकलं होतं का? फारसं कधी चर्चेत होतं का? पण ह्या उगवत्या चाणक्याने, म्हणजे हा एक उगवता चाणक्य असेल, ठाण्यामधून नरेश मस्के असतील, ते संजय गायकवाड नावाचा आग्या मोहोळ, ही काही 4-5 नावं अशी आहेत. हे कोणत्या नेत्या, मुंबईतल्या नेत्या, ते दांडाफे, ते मला नाव आठवत नाहीत, कधी कधी नावांचा विसर पडतो. या नेत्यांना काही तुम्ही ऐकलं होतात? पण आज ह्यांनी कशा प्रकारे स्वतःची एक इमेज तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही कोणीतरी आहोत हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. मुळात लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हा मानसशास्त्राचा जरी भाग असला तरी हा त्यांचा मानसशास्त्राचा भाग हा सक्सेसफुल होतोय हे ते खेदाने सांगावं लागतं. ह्याचं कारण बघा ना, वारंवार एखाद्यावर तुम्ही हॅमरिंग करत राहायची, वारंवार सांगायचं हा नेता इथे नाराज, हा नेता इथे नाराज, हा नेता इथे नाराज, हा आमदार इथे नाराज, हा खासदार इथे नाराज. आणि प्रत्येक वेळी त्या खासदाराला अशा प्रकारे डिवचत राहायचं जेणेकरून काय होतं, शिवसैनिकांचे मेसेजेस चालू होतात, शिवसैनिकांचे फोन कॉल्स चालू होतात, साहेब तुम्ही खरंच जाणार आहात, साहेब तुम्ही खरंच जाणार आहात. शेवटी ते व्यक्तिमत्व इतकं वैतागतं की खरं तर शिवसैनिकांकडनं किंवा माझ्या नेत्यांकडनं, माझ्या माणसांकडनं अशा प्रकारचा अविश्वास दाखवायलाच नको. मीडिया सांगते किंवा हा संजय शिरसाटांसारखा एखादा नेता सांगतो म्हणून आम्ही जातोय, अशा प्रकारच्या वावड्या उठल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्ही आम्हाला विचारावं, या अशा गोष्टींमुळे देखील व्यक्तिमत्व ही खचत असतात. आणि होय, हा मानसशास्त्राचा एक भाग आहे. म्हणजे चंद्रकांत खैरेंसारखा एखादा नेता तुमची पात्रता, त्याला काय म्हणतात, कुवत, लायकी एवढी आहे का की तुम्हाला विचारून त्या गटामध्ये यावं? कालही निष्ठावंत ह्या माणसांना तेव्हाच कळालं होतं, हा म्हणजे मुळात हा शिंदे गट, हा शिंदे टोळी नावाचा हा जो प्रकार आहे हा कोणी पक्ष नाहीये. हा म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासासाठी बांधलेली ही एक त्याला शिडी म्हणू शकता, काय हा गट आहे, गट, ही टोळी आहे. याचं ह्याला एक मी उत्तम नाव मला मगाशी सुचलं होतं, मलिदा गँग. काय नाव? मलिदा गँग. ही सगळी एक स्वार्थी माणसांची टोळी आहे. एका विशिष्ट काळापर्यंत ही टोळी टिकेल, पण ह्या टोळीला तत्व कुठलीही नाहीत किंवा तिला असं काही विचार आहे, त्या विचारांवर ही टोळी स्थापन झालेली आहे अजिबात नाही. मुळात लक्षात घ्या, जर केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असतं
तर हा सगळा खेळ यशस्वी ठरला असता का? तर अजिबात नाही. म्हणजे या सगळ्याला बळ मिळालेलं आहे ते केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकाराचं. कसं? ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्यानंतर राज्यपाल आणि त्यानंतर सर्वोच्च न्याय व्यवस्था. या सगळ्या संस्था हाताशी असल्यानंतर म्हणजे शेवटी प्रत्येक गोष्टीसाठी यांची दारं खटखट करायची होती. या सगळ्या गोष्टी अगोदरच मॅनेज झालेल्या आहेत. आता हा सगळा घटनाक्रम मला सांगायची ते वेगळी गरज वाटत नाही. अगोदर या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यानंतर अगदी विधानसभेचा अध्यक्ष ज्याला आपण लवाद म्हणतो, अगदी राज्यपाल असेल, अगदी न्याय व्यवस्था असतील, 145 पानांची निकालं असतील, रोजचे ताशेरे फेकून मारायची कामं असतील. झालं काय पुढे? काहीच नाही. या सगळ्याची ह्यांना शाश्वती होती की उद्या आपण बाहेर पडल्यानंतर ते फाट्यावर मारतात शेड्यूल 10ला, फाट्यावर मारतात त्या परिशिष्ट 10 घटना, ते काय कुठला बंदी कायदा, तो तेल लावत गेला तो कायदा, मला काय त्याच्यावर काय बोलावं असं झालंय. पण ठीक आहे, पक्षांतर बंदी कायदा, तो ह्या कायद्यांना असं अडगळीत टाकलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा, ना पक्षांतर बंदी कायदा तसा राहिलेला आहे, ना न्याय व्यवस्था न्यायाप्रमाणे वागत आहेत, ना तुमचे आता शेवटी विधानसभेचा अध्यक्ष नावापुरताच असतो की कुठल्याही पक्षाचा नाही, मी सगळ्यांचा, आणि आपण जाऊन बसणार कमळीच्या कार्यक्रमांमध्ये. हे काही वेगळं सांगायची गरज आहे का? बरं, त्यांनाच पुन्हा बक्षिसे मिळाल्या, पुन्हा त्यांनाच त्याच पदावर ठेवलेलं आहे, कारण भविष्यात परत ह्या केसेस तिकडे आल्या तर पुन्हा त्या सावरून नेण्यासाठी. याची ज्यावेळेस यांना शाश्वती मिळाली, कमळीने काय केलं, महाराष्ट्रामध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार जर टिकलं, कारण 2.5 वर्षातला झंझावाती कार्यक्रम त्यांनी पाहिला होता कोविडच्या काळामध्ये, जिथे जगाचा अर्थगाडा, राजकारण जगाचं ठप्प झालं होतं, देश कुठल्या दिशेने चालला होता, गंगा यमुनेत प्रेत कशी वाहत होती, अगदी गुजरातमध्ये मृतांचा आकडा काय होता, यांच्या सगळ्या राज्यांमध्ये मृतांचा आकडा काय होता, आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची कामगिरी होती. बदनाम झालं होतं भारतीय जनता पक्षाचं सरकार देशातलं वॅक्सिनेशनच्या बाबतीत कशा प्रकारे, आणि विशेषतः महाराष्ट्रात बदनाम झालं होतं कशा प्रकारे ह्यांनी महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली. हे सगळं जाणून घेतल्यानंतर ह्यांना वाटलं कुठेतरी आता जर हे पुन्हा सरकार कंटिन्यू राहिलं, उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, तर मात्र आपलं काही खरं नाही. त्यामुळे हे सरकार कुठेतरी पाडणं गरजेचं होतं. त्यासाठी हा सारा प्रकार केला गेला होता. ही सगळी माणसं सत्तेतून सत्तेत गेलेली आहेत, ही सत्तेतून बाहेर पडली. हे जे काही त्यांनी बनवायचा एक तो ती स्टोरी रचायचा, ती मनगणन कहाण्या रचायचा जो प्रकार केला, हा साराच्या सारा खोटा होता. सत्तेतून म्हणजे बांधकाम मंत्रीपदापासून, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास पासून ते मुख्यमंत्रीपद, हा असा प्रवास जात होता यांचा. कोणीही प्रवासातून सत्तेच्या बाहेर येऊन बसलं नव्हतं. आणि केंद्रातल्या सत्तेच्या मदतीने बघा ना, म्हणजे कोर्टाने ज्यावेळेस राज्यपालांनी म्हणजे बघायला गेलं तर नरहरी झिरवळांचे 16 आमदारांची अपात्रता केली, त्याच्यावर स्टे आणायला नव्हता पाहिजे होता, पण त्याच्यावर कोर्टाने स्टे आणला. पण ज्यावेळेस कोर्टाच्या म्हणजे ज्यावेळेस नवीन आलेला जो विधानसभेचा अध्यक्ष असेल किंवा राज्यपाल घ्या, कोश्यारी घ्या, कोश्यारींनी ज्यावेळेस बहुमत चाचणीसाठी अनुमती दिली, त्यावेळेस मात्र कोर्टाचा हस्तक्षेप नाही. नवनिर्वाचित विधानसभेचे अध्यक्ष जे बनले नंतर त्यांनी सुद्धा ज्या काही प्रोसिजर्स केल्या, जवळपास 9 महिने 10 महिने तर प्रोसिजरच नाहीत, त्यानंतर ज्या काही प्रोसिजर केल्या त्यामध्ये कोर्टाचाच अपमान झालेला आहे. खरं तर कोर्टाने तुम्हाला निर्णय घ्यायला सांगितला होता, तुम्ही तर कुणालाही अपात्र केलं नाही. म्हणजे शिवसेनेला सुद्धा अपात्र केलं नाही, ना उद्धव साहेबांच्या आमदारांना, ना टोळीच्या आमदारांना. ह्या सगळ्या गोष्टींकडे डोळे झाकून बसलेलं, कारण ह्या सगळ्या गोष्टींना केंद्राचा तो प्राणवायू, व्हेंटिलेटर, जे काही म्हणायचं ते म्हणा, या सगळ्यांची यांना पूर्वकल्पना होती. आपल्या बापाचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, त्यामुळे हा सगळा प्रवास. आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असाल, सुरुवातीचे 16 आमदार गेले होते, नंतर एक एक करत जे वाढत गेले. आज ह्या गद्दार गटाला राजमान्यता मिळाली, या 40 आमदारांचे 56 आमदार झाले. हा विचार करा, हा विचार कुठतरी महाराष्ट्राला विनाशाकडे नेतोय. खरं तर 40 आमदार, ह्या 40 गद्दारांचे 56 गद्दार होतात. आणि अजूनही आपण म्हणतो, खरं तर मला आज खरं तर तत्वनिष्ठा ह्या कुठे म्हणजे कुठे विकल्या गेलेल्या आहेत, आणि ह्या खरंच ह्या तत्वनिष्ठांच्या जीवावर भविष्यात राजकारण होणार आहे का, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण आज लोकांना जे सगळं काही चित्र उभं केलेलं आहे विकासाचं, जे एक मृगजळ आहे, जे तुम्हाला दिसतच नाही, तुम्हाला फक्त समोर पडदे लावून
चकाचौंध दुनिया दाखवली जाते, पण पडद्यांच्या मागे काय आहे? मग आपण नीती आयोगाचा अहवाल पाहणार नाहीत, काल परवा चालला स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल पाहणार नाहीत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे महाराष्ट्र सरकारवर असेल किंवा नीती आयोगाने जे मारले ताशेरे असेल आपण ते पाहणार नाहीत, सरकारची आर्थिक स्थिती काय सांगते आपण पाहणार नाहीत, आपण कॅगने दिलेले अहवाल आपण पाहणार नाहीत. आम्हाला निवडणुकीच्या तोंडावर दिली गेलेली टोल माफी असेल किंवा लाडकी बहीण सारखी निवडणुकीच्या 1 महिना अगोदर दिली गेलेली योजना असेल, या योजनांवर जर आमची मतदानं फिरत असतील तर काय सांगायचं? म्हणजे 4 वर्ष 11 महिने कुठलंही काम करायचं नाही, 12व्या महिन्यात एखादी 1500-1600 रुपयांची योजना घेऊन यायची, लोकांच्या खात्यावर पैसे टाकायचे आणि वर्षभर म्हणण्यापेक्षा जवळपास 5 वर्ष कुठल्याही विकासाचं काम करायचं नाही. हाच जर आता ट्रेंड महाराष्ट्राला आवडत असेल तर तशाच प्रकारचं कार्य तुम्हाला दिसणार आहे भविष्यामध्ये. आता बघा ना, मी तुम्हाला ज्या महत्वाच्या विषयांवर घेऊन आलो होतो मगाशी, शिरसाटांनी काय सांगितलं की उद्धव साहेबांनी आमचं ऐकलं असतं असं एकनाथ शिंदे म्हणतात, तर आज सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाले असते. आजही शिवसेनेमधलं अंतर वाढलं नाही. अंतर न वाढण्यासारखं असं तुम्हाला काय दिसतंय? म्हणजे अंतर वाढलेलं नाही असं तुम्हाला म्हणायचंय? आज शिवसेनेची ही 2 शकलं करणाऱ्या त्या कमळीच्या उबदार मांड्यांवर बसलेले आज तुम्ही म्हणताय अजूनही अंतर वाढलेलं नाही. आम्ही त्या गोष्टी केव्हाच सोडून आलो होतो मागे. तुमच्या सारख्यांबरोबर राहण्यापेक्षा आम्ही बघा, शिवसेनेला कधीही सत्ता प्यारी नव्हती. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, शिवसेनेने आपल्या 30-35 वर्षाच्या ह्यांच्या युतीच्या काळामध्ये कधीही सत्तेबरोबर राहिलेले नाही. 95चा अपवाद वगळला तर, आणि 14 ते 19 मध्ये शिवसेना कधीही सत्तेत नव्हती. मी पुन्हा सांगतो, 14 ते 19 मध्ये सत्तेवर हा भारतीय जनता पक्ष होता. या भारतीय जनता पक्षाने शिवसेना दिल्ली अपमानास्पद वागणूक या संबंध 5 वर्षातली उभ्या महाराष्ट्राने पाहिली. 63 आमदार असलेल्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद देणार नाही म्हणणारे हेच देवेंद्र फडणवीस आज 40 आमदार असलेल्या पक्षाला सुद्धा एक उपमुख्यमंत्री पद देतात, त्याला अर्थमंत्री पद देतात. पण आपल्याला काय मंत्रीपद दिली विचार करा तुम्ही. म्हणजे आज भारतीय जनता पक्ष सगळ्यांना वाटत असेल कसा धुतल्या तांदळाचा आहे, तो 14 ते 19 मध्ये कसा वागला होता. 18 खासदार असलेल्या पक्षाला, शिवसेनेला केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्री पदासारखं कमी महत्वाचं, ज्याचा जनतेशी संबंधच नाही अशा प्रकारची खाती दिली गेली. बरं, उपमुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं होतं? ते त्यावेळेस एकनाथ शिंदेसाठीच द्यायचं होतं. पण आज हे एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे जणू काही मुख्य नेते म्हणून मिरवता आहेत. म्हणजे नाव दिलेल्या शिवसेनेचे, टेम्पररी जे नाव दिलेलं आहे त्या शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मिरवत आहेत. आज ह्या एकनाथ शिंदेंना खरं तर मगाच्या शिरसाटांच्या मी TV 9च्या प्रेसमध्ये ऐकलं, शिरसाट म्हणतायत उद्धव साहेबांनी जबाबदारी दिली होती आमदारांना कसं ठेवायचंय, कुठे ठेवायचंय, आमदारांची सारी जबाबदारी. म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस विधानसभेच्या आतमध्ये सभागृहांमध्ये ज्यावेळेस मतदानं होतात त्यावेळेस आमदारांच्या साऱ्या जबाबदाऱ्या ह्यांच्याकडे असायच्या. आणि हे नेते मंडळी म्हणतात की आम्हाला वेळ देत नव्हते, आम्हाला महत्व देत नव्हते. सगळी महत्वाची कामं ज्यांच्या हातामध्ये दिली होती, किंबहुना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शिवसेना ज्यांच्याकडे सोपवली होती, खऱ्या अर्थाने त्यांनी हा दगा दिलेला आहे. खरं तर आज सत्तेतून सत्तेमध्ये आपण गेलेला आहात. तुम्ही म्हणतात सोन्याच्या सिंहासनावर आरूढ शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना जर सत्तेची लालसा असती तर तसा राजीनामा दिला नसता. विचार करा शिवसैनिकांनो, असा राजीनामा टाकला नसता. ज्यावेळेस 14 मध्ये विरोधी पक्षनेतेपद द्यायची वेळ आली तर ती विरोधी पक्षनेतेपद कुणाला दिलं होतं? एकनाथ शिंदेंना. नगरविकास खातं, मुख्यमंत्र्यांचं खातं कुणाला दिलं होतं? एकनाथ शिंदेंना. सार्वजनिक बांधकाम कुणाला दिलं होतं? एकनाथ शिंदेंना. 2 जिल्ह्यांची पालकमंत्रीपद कुणाला? म्हणजे एक मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद, एक ठाण्याचं पालकमंत्रीपद कुणाला दिलं होतं? एकनाथ शिंदेंना. शिवसेनेचे गटनेते, त्यानंतर शिवसेनेचे महाराष्ट्रातले विधिमंडळाचे मुख्य नेते हे कोण केले होते? एकनाथ शिंदे. कुणी केले होते? शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी. 2004 मध्ये पहिल्यांदा आमदारकी कुणाच्या नेतृत्वाखाली लढली? एकनाथ शिंदेंनी. ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली आणि पहिल्यांदा तिकीट दिलं ते उद्धव साहेबांनी दिलं एकनाथ शिंदेंना. 2014 मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचे पहिल्यांदा मंत्री झाले एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे त्यांच्या आयुष्यातल्या राजकारणामध्ये पहिल्यांदा मंत्री झाले, ते कुणाच्या कार्यकाळामध्ये झाले? उद्धव साहेबांच्या कार्यकाळामध्ये झाले. हा सगळा इतिहास कदाचित ह्यांना याचा विसर पडला असेल, महाराष्ट्राला याचा विसर पडला असेल. हे म्हणतात आम्ही असं गेटमधून वाकून बघायचो, आम्हाला आत घ्यायचे नाहीत. हे सारं साफ झूट आहे शिवसैनिकांनो. हा खोक्यांचा प्रवास आहे, हा करोडोंच्या पैशाचा प्रवास आहे, हा सत्तेतून सत्तेतला प्रवास आहे, छोट्या सत्तेतून मोठ्या सत्तेतला प्रवास आहे. नावाच्या पुढे एकदाच ते मुख्यमंत्रीपद चिटकून गेलेलं आहे.
पण आता काय भविष्यामध्ये भाजपा रोज सकाळ संध्याकाळ यांना कोलतोय, सोलतोय आणि चांगलाच घेतोय. रोज सकाळ संध्याकाळ भाजपने यांचा कार्यक्रम वाजवायला घेतलेला आहे. आज तुम्ही ह्या सगळ्या घटनांशी भुलून जाऊ नका शिवसैनिकांना, अजिबात. कारण ही असली माणसं जी म्हणतायत अजूनही दोनही एकत्र येऊ शकतात, फक्त पुढाकार कोणी घ्यायचा आहे. अरे असल्या लोकांसोबत शिवसैनिकांना पुन्हा जर कधी गेलो ना तर महाराष्ट्रातला शिवसैनिक कधी माफ करणार नाही आम्हाला. महाराष्ट्रातला कडवट निष्ठावंत शिवसैनिक ह्या झाल्या गेलेल्या जखमांना कधी विसरू शकत नाही. ह्या सगळ्या जखमा हृदयामध्ये आजही भळभळत्या आहेत. बघा, सत्ता आज नसेल, उद्या नसेल, परवा नसेल, एक ना एक दिवस सत्ता येईल, पण तत्वांशी जोडले राहिलो तरच तत्वांशी, म्हणजे तत्वांशी तडजोड नाही. ज्यांनी शिवसेनेच्या बाबतीत हे असले घाणेरडे दिवस दाखवले त्यांच्यासोबत पुन्हा कधीही हात मिळवणी नाही. ही आहेत तत्व. शिवसैनिक कधीही महाराष्ट्रातला माफ करणार नाही या असल्या नराधमांच्या सोबत गेलो, ज्यांनी माय शिवसेनेला, आपल्या माय असलेल्या शिवसेनेला हे असले दिवस दाखवले. हे म्हणतायत अजून अंतर वाढलं नाही, अजून काय दाखवायचं बाकी राहिलंय. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर घाणेरडे आरोप करणारे, नको नको ते शब्द वापरणारे, तुमची तोंड सुटलेली माणसं आजही टाळक्यात आहेत शिवसैनिकांच्या, सर्व महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकांच्या. असो, येत्या BMCच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाशी घासाघासी करण्याच्या, त्या बार्गेनिंग पॉवर वाढवून घेण्यासाठी तुमच्या ह्या क्लुप्त्या युक्त्या सर्व शिवसैनिकांना सर्वश्रुत आहेत. असो, मी तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो शिवसैनिकांनो, लक्षात घ्या. शिवसेनेला मिळालेलं महाराष्ट्रभरातलं हे यश फार मोठं आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकांना पहा. बघा, लाडक्या बहिणींसारख्या योजना ह्या एका विशिष्ट काळापुरत्या फायदा देऊन जातात. त्या विशिष्ट काळानंतर त्यांचा तो काय म्हणू शकता तुम्ही, त्यांचं ते महत्त्व संपलेलं असतं. पुन्हा पुन्हा त्या योजना तुम्हाला फायदा देऊन जाणार नाहीत. झालं, जे काही व्हायचं ते विधानसभेला झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला जवळपास 10 खासदार मिळाले. 47 मतांवर पडलेला एक खासदार, नाही तर 10 खासदार शिवसेनेला मिळाले. भारतीय जनता पक्षापेक्षा सुद्धा जास्त खासदार शिवसेनेचे महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष सर्व काही ग्रेट आहे अजूनपर्यंत आणि फार मोठा. 133 आमदार निवडून आणले म्हणजे भारतीय जनता पक्ष फार मोठा, असं कुठेही नाही. हे जनतेचं राज्य आहे. कधी आपटेल, कधी कुणाला वर नेल सांगता येत नाही. आजही मातीशी नाळ जोडून आहोत आपण शिवसैनिकांनो. शिवसेनेला 10 खासदार मिळाले. शिवसेनेची ताकद विभागली गेली होती म्हणून समजा शिवसेनेला 10 मिळाले, 18 पैकी 10 मिळाले. भारतीय जनता पक्षाची कोणती ताकद विभागली गेली होती? त्यांचे बरे 2310 झाले, 2309 की 10 जे काही झाले ते. ह्या गोष्टी लक्षात घ्या. शिंदे टोळीपेक्षा शिवसेनेचे खासदार हे जवळपास 4 खासदारांनी जास्त आहेत. या अशा परिस्थितीत ज्यावेळेस ना पैसा आहे हाताशी, ना संस्था आहेत, ना केंद्रातल्या सत्ता हाताशी आहेत, ना केंद्रातलं सरकार हाताशी, अशा परिस्थितीत शिवसेनेने घवघवीत यश मिळवलं आणि पर्यायाने महाविकास आघाडीने ते घवघवीत यश मिळवलं होतं. त्यामुळे आपण कुठेही कमकुवत आहोत आणि आपण फार लॉंग टर्म साठी कमकुवत राहणार आहोत असं अजिबात नाही. हे जे काही स्वार्थाने पेटलेली माणसं ही रोज उठून तिकडे जात आहेत, यामुळे कदाचित आपलं मनोधैर्य आजच्या वेळेस खच्ची होईल, पण भविष्यात ती जागा पुन्हा भरून काढली जाते. ती जागा मोकळी राहत नाही. एखादा नवा उमदा, नवीन शिवसैनिक ती जागा पुन्हा घेत असतो. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादी बस घ्या ना. पुढच्या दरवाजाने ज्यावेळेस माणसं खाली उतरतात त्यावेळेस मागच्या दरवाजाने तितकीच माणसं आत भरली जात असतात. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, कदाचित आपली भरली जाणारी माणसं हे मीडिया दाखवणार नाही, पण शिवसेना आजही तितकीच मजबूत आहे. तत्वांशी तडजोड करून कधीही शिवसेना पुढे जाऊ शकत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आज आपली सत्ता नसेल, आज ही 4 वर्ष संघर्षात जातील, पण भविष्यामध्ये हे भारतीय जनता पक्षाचं ही आलेली सूज आणि ह्या वाढवलेल्या 2 बांडगुळासारख्या टोळ्या, ह्या टोळ्यांना स्वतःचं कुठलंही अस्तित्व नाही. आज भारतीय जनता पक्षाने ह्या टोळ्यांचा व्हेंटिलेटर जर काढून घेतला, विशेषतः शिंदे टोळीचं मी सांगेन, तर शिंदे टोळीला स्वतःचं कुठलंही अस्तित्व नाहीये. हे सारे आमदार खासदार हे आज भारतीय जनता पक्षाच्या व्हेंटिलेटरवर जगत आहेत. त्याच्यावर फक्त पाय ठेवायचा भारतीय जनता पक्षाने, हे जातील. आणि स्वतः भारतीय जनता पक्ष केंद्राच्या व्हेंटिलेटरवर आहे महाराष्ट्रातला, आणि केंद्रातला भारतीय जनता पक्ष त्या 2 पक्षांच्या जीवावर आहे, जनता दल युनायटेड आणि तेलुगू देसम पक्ष. आता तुम्ही पाहिलंय मणिपुरातला कसा पाठिंबा काढून घेतलेला आहे. राजकारणात कधी काय होईल ना आज सांगता येत नाही शिवसैनिकांनो. त्यामुळेच की काय 4 तारखेला दिल्लीच्या ज्या निवडणुका लागल्या त्याच दिवशी मला वाटतं त्या संगमावर स्नान करण्यासाठी मोदीजी तिकडे डुबक्या मारणार आहेत. 4 तारखेला मतदान दिल्लीमध्ये आणि 4 तारखेला डुबकी. आता ही डुबकी डुबवते की काय करते हे भविष्य सांगेल. पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, राजकारण हे काही फार लॉंग टर्म साठी तसं राहत नसतं.
बदल होत असतात. प्रत्येक वेळीस तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे ते तारे फडकलेले दिसतील आणि देवेंद्र फडणवीसांचे झेंडेच असे फडकलेले दिसतील असं काहीही नाही. प्रत्येकाची एक उतरती कळा येते. कदाचित आज शिवसेनेचा संघर्षाचा काळ असेल, पण भविष्यामध्ये तुमच्या माझ्या कडवट शिवसैनिकांच्या जीवावर हाही काळ निभावून जाईल. त्यामुळे या असल्या स्वयंघोषित उगवत्या चाणक्यांच्या ह्या स्टेटमेंट पासून आपल्याला सध्या तरी आपल्याला वाचायला हवं, स्वतःला वाचवून घ्यायला हवं आणि सर्व शिवसैनिकांपर्यंत याचा अवेअरनेस पोहोचवायला हवा. महाराष्ट्राची सध्याची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय बिकट आहे. कायदा सुव्यवस्था संपलाच की काय अशा प्रकारची महाराष्ट्राची परिस्थिती सध्या आहे आणि सारी महाराष्ट्राची जनता हे सारं जाणते. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, अशा प्रकारचा जातीवाद उभ्या महाराष्ट्राने कधीही पाहिला नव्हता. म्हणजे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये ज्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे, या अगोदर असं वातावरण कधीही नव्हतं. वाल्मिक कराड किंवा संतोष देशमुख प्रकरण, त्यानंतर मराठ्यांचं आरक्षण आंदोलन, जरांगे पाटलांचं, जाती व्यवस्था आणि जातीय वाद महाराष्ट्रामध्ये उच्च कोटीला पोहोचलेला आहे आता. आणि हा आता कधी संपेल अशी धुसर सुद्धा शक्यता मला दिसत नाही. प्रत्येक जण आता प्रत्येक गोष्टीमध्ये जात शोधू लागलेला आहे. आता मराठी म्हणून आपण एकत्र नाही आहोत, आता आपण जात कुठली, तू कुठल्या जातीचा. मराठा आरक्षण आंदोलन कशा प्रकारे वळवण्यात हे सरकार यशस्वी झालं आणि कुठे नेऊन वळवलं, मराठा विरुद्ध ओबीसी मध्ये. मराठा विरुद्ध ओबीसी आत्ता झालं, पण सुरुवातीला मराठ्यांमध्ये 96 कोळी कोण, साधा मराठा कोण. मला खरं तर नवल वाटतं शिवसैनिकांनो, तुम्हा आम्हा सर्वांच्या हे डोळ्या देखत घडलं गेलं. बघा ना, हे मानसशास्त्र आहे सगळं, मानसशास्त्र. सुरुवातीला राणे कुटुंबांनी कशा प्रकारे तोंडसुख घेतलं, त्यानंतर कदम, त्यानंतर एक 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 नेते मराठ्यांच्या विरोधात उभे राहिले. आज वाल्मिक कराडांचं प्रकरण कुठपर्यंत पोहोचलं, अगदी भगवान बाबांच्या गडापर्यंत पोहोचलेलं आहे. ही सगळी प्रकरण आता हळूहळू वाढत जातील आणि तुमचे आमचे मूळ प्रश्न हे बाजूला राहतील. शिवसेनेचे 6 खासदार संपर्कात, 20 पैकी 40 आमदार संपर्कात असं म्हणायचं, 20 पैकी 40 आमदार आमच्या संपर्कात. ह्या सगळ्या बातम्या पेरत राहायच्या आणि तुमच्या मानसिकतेवर असा रोज आघात करत राहायचा. असो शिवसैनिकांनो, सत्तेत आपण कधीही नव्हतो ना, तेव्हा होतो ना, आज असणार आहे. आपल्याला सत्तेशिवाय पुढची 4 वर्ष काढून या सगळ्यांवर एक वेगळ्या प्रकारचा अंकुश तयार करून या सगळ्यांना पुढच्या वेळेस हद्दपार करायचंय. आज हे त्यांच्याकडचे पक्षप्रवेश दाखवतील, येणारा ओघ दाखवतील, ते येणारी माणसं दाखवतील, पण त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, महाराष्ट्रातला लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिक आजही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे. काल सन्माननीय राज ठाकरे साहेबांचं ते वाक्य मला चांगलंच पटलं. जनतेने आपल्याला मतदान दिलेलं आहे, पण ते मतदान आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही. जनतेने आपल्याला मतदान दिलेलं आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. होय सांगतोय, महाविकास आघाडीला जनतेने मतदान दिलं, पण ते जनतेचं मतदान ईव्हीएम मध्ये कुठेतरी गुडूप होऊन गेलं. असो, मी तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. या स्वयंघोषित नवोदय होतोय यांचा, या चाणक्यांच्या ह्या सगळ्या स्टेटमेंट पासून आपण स्वतःला वाचवा. त्यातून आपली मानसिक स्थिती कुठेही ढळू न देता सर्व शिवसैनिकांपर्यंत कसा पॉझिटिव्ह संदेश जाईल याचा विचार करा. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.